पूर्णपणे लक्ष देत नाही. तुम्हाला वाटतं का हे काही नाही, ते आपल्याला समजतं असं तुम्हाला वाटतं, पण तसं नाहीये. त्या वयामध्ये तुम्ही जर ते त्या गोष्टीवर कंट्रोल ठेवला तर भविष्यामध्ये तुम्हाला ती त्याची आदत, लत, ऍडिक्शन लागत नाही. जसं आता तुम्ही 15-16 वर्षामध्ये जी काही तुम्हाला एखादी गोष्ट करावीशी वाटते आणि तिच्यात तुम्ही जर आहारी गेलात तर तुमचं भविष्य सगळं संपून जाईल. कारण आम्ही एवढे बघतो मुलं 16-17 वयामध्ये त्यांना गांजाची लत लागते, दारूची लत लागते आणि त्या वयामध्ये जर ते कंट्रोलच्या बाहेर झाले, त्यांचं फ्युचर म्हणजे आपण म्हणतो ना, त्यांच्यामध्ये एन्झायटी येणे, आत्मविश्वास कमी होणं, हे त्याचंच कारण आहे का ते ऍडिक्टेड होतात. जर ते व्यसनाच्या आहारी नाही गेले तर त्यांना भविष्यामध्ये कुठलीही अडचण येत नाही. त्यांनी जर याच्यावर संयम ठेवला तर 100% फ्युचरमध्ये तुम्हाला तुमचं जे ध्येय असणार आहे गाठण्यासाठी ती मदत होणार आहे. तर हे जे बेटा बचाव अभियान राबवण्याचा उद्देश तो आहे. आपण तर ऐकतो बेटी बचाव बेटी बचाव. बेटी बचाव पण ते शासनाने सुरू केलेला काही उपक्रम आहे. त्याच्यामध्ये काही राज्यामध्ये मुलींचं शिक्षणाचं प्रमाण, त्यांचं जे आपलं जे गुणोत्तर असतो मुला मुलींचं, ते कमी झालेलं असल्यामुळे मुलीला वाचवणं गरजेचं होतं. भविष्यामध्ये असं व्हायला नको का मुलांचं प्रमाण 1000 आहे आणि मुलींचं प्रमाण 700 आहे, तर मग एका माणसाला एक जे स्त्री लग्नासाठी लागती सुद्धा मिळत नाही काही राज्यामध्ये, अशी परिस्थिती आहे. तर तसं होऊ नये म्हणून याची समांतरता यावी म्हणून शासनाने सगळ्यांना समांतर अधिकार दिलेले आहेत. मुलगा असो मुलगी, त्यांना समान अधिकार दिलेले आहेत. तर मुलीसाठी प्रयत्न चालू आहेत, पण मुलासाठी करत नाही. कारण मुलं सगळ्यात बेस्ट मुलं तुम्ही आहात. तर तुम्हाला जर या वयामध्ये प्रॉपर जर गायडन्स मिळालं, तुम्ही त्या व्यसनापासून दूर राहिले, तर भविष्यामध्ये तुम्ही या तुमच्या राज्याचं, तुमच्या गावाचं, तालुक्याचं तुम्ही नाव खूप मोठं करू शकता. तर यांचं सुद्धा खूप मोठं हे आहे, त्याच्या मागे योगदान आहे का त्यांनी अशा प्रकारचं एक हे राबवलेलं आहे. आणि आता माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी तुम्हाला थोडं सांगतो, नाहीतर माझ्या भरपूर बोलायला असतं. आम्ही सायबर क्राईम विषयी तुम्हाला सांगितलं असतं, ट्रॅफिक रूल्स बद्दल सांगितलं असतं, पण वेळ कमी असल्यामुळे मी तुम्हाला काही गोष्टी बेसिक सांगतोय. जर आता तुम्ही या